शिव भ्रमणाया कामे कैसे करो येतीवर मी विषयाचा माज काही धरून दिलाज शिव भ्रमणाया कामे कैसे करो येतीवर मी तुका म्हणेलासे माया सविते कैसे शिव भ्रमणाया कामे कैसे करो येतीवर मी विठ्ठल विठ्ठल कैसे करू येतीवर मी ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अतुलित बलधाम हेम शैलावदेहं धनुषवन कृशानुनाम गृगण्यं सकल गुण निधान नामदेशं रघुपति प्रिय भक्तमुआत जातं नमामि अंजनी गर्भ संभूतमाय पुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमन्ताय नमो नमः लोकाभिरामो जनरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं महारथतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरीं सिंहासनसम्पदं भुजतेजस्मृतिप्रदेशं वेदेन्द्रादिदेवै सदा स्तुल्यमानं समाधिसमृतिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुं नम्रे समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा
कथा कुर्मती अनुसार प्रेम सहित गादी जलो बधारी पवन कुमार जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरे स्वामी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दे जियो श्री वृंदावन निवास अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति की दासा हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती पवन सुत बिनती बारंबार सेवे लागी सेवक झालो तुम शरालो निज शरणा आहो स्वामी या देवा यावरी करावा सेवे लागी सेवक झालो तुम शरालो संतांच्या मजुरदेवी सद्गुरु जेणे तारेला संसार गुरु म्हणून विशेष आत्ता भरवे काबरे धर्म तो न कळे काय जा केले डोळे जीव भ्रमणाया कामी कैसी कळो येतीवर मी प्रसूत प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला भंग देवाच्या सुप्रसिद्ध साधू वैराग्याच्या मूर्ती म्हणत पुतळे श्री संत श्रीमंत सद्गुरु श्री तुकोबारा आणि श्री तुकोबारांच्या अभंग संहितेमधील अभंग गाथेमधील 4 चरणाचा आजच्या प्रसंगाला शोभणारा भंग कीर्तन रूपे सेवे करता निवडला अभंगाचा भावार्थ आणि नामसाळ अर्थ जर बघितला तर फार सोपा आहे. प्रस्तुत अभंगामधनं जगद्गुरु श्री तुकोबारानं ज्या वेळेला या मानवी जड जीवाकडे पाहिल्यानंतर तुकोबारा म्हणता बाबा धर्माच्या संस्थेपणे करता कित्येक जणांच्या प्राणाची आहुती धर्माकरता द्यावी लागली आणि एवढी त्या ठिकाणी धर्माच्या संस्थापने करता एवढे प्रयत्न करून सुद्धा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तो धर्म कळत नाही,
तुम्ही डोळे झाकताय खऱ्या अर्थानं, कारण तुमच्या जीवनामध्ये तुमचा जीव मायेच्या भ्रमामध्ये त्या ठिकाणी पडले असल्यामुळं त्या कामामध्ये रममाण होतोय, विषयामध्ये इतका रममाण होतोय का विषयामध्ये रममाण होताना या जीवाला कुठलीच लाज जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणता वाटत नाही. याचं कारण असं आहे का तुकोबाराय म्हणता या जीवाला माया त्याच्या आज्ञेनं नाचवते, कारण हा तिच्या भ्रमामध्ये आहे आणि तिच्या भ्रमामध्ये असल्यामुळं खऱ्या अर्थानं माया तिच्यासारखं त्या ठिकाणी त्याला नाचवते आणि त्याला नाचवत असल्यामुळं त्या मायेच्या भ्रमामध्ये हा जीव असल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये त्याला कसं वर्म कळणार धर्माचं. म्हणून आपल्या जीवनामध्ये तुम्हाला जर धर्म कळत नसेल तर तुम्ही डोळे झाकलेत का? विठाल विठाल अभंगाचा भावार्थ नमसडार्थ कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. खऱ्या अर्थानं अखंड हिंदुस्थानाचे मालक राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा चालत असेल हा जन्म महोत्सव. मला वाटतं पावन पवित्र आपलं गारखेडा नावाचं गाव, आणि या गारखेडा नावाच्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या ताटामाटामध्ये आपण हा सोहळा साजरा करतोय. एकदा आपल्या गावातील तरुण मित्रमंडळाकरता जोरदार टाळी वाजवा महाराज. काय गोड आयोजन त्या ठिकाणी केलं बघा. आपल्या जीवनामध्ये मागच्या वर्षी त्या ठिकाणी कीर्तन होतं, माझंच होतं, त्यावेळेला मी अभंग घेतला होता धर्माचे पालन, नाही का. पण तुम्ही लक्षातच ठेवलेला आहे, बरं झालं मी तो घेतला नाही का. नाही तर गणेश बाबा म्हणजे असते या पुढच्या वर्षी बोल नका का बरं, तोच अभंग तोच अभंग नको म्हणशील नाही का. पण अगदी खऱ्या अर्थानं त्या माध्यमातून याही वर्षी आणि मी मागच्या वर्षी खऱ्या अर्थानं तुमचा वेळ 6 ते 8चा होता, मी जरा 5ला शिवून बसलो, मला परत दुसरीकडे 9 ते 11ला जायचं होतं. या वर्षी बरं मागच्याच वर्षी या सगळ्यांनी दुसऱ्या दिवशी कॉल करून महाराज तुमचं पुढच्या वर्षी फिक्सच राहील म्हणले नाही का. म्हणलं मा फिक्सच, आणि त्याच्यामुळे या वर्षी फिक्स झालं बाबा. हा आपलं फिक्स झालं. हे ज्याला कळलं त्याला कळलं, नाही कळलं ते ना मा सध्या घरी जा नाही का. बघा हे आमचे बालेश्वर बाबा, रामनाथ बाबा वगैरे गणेश बाबा यांना कळालं नाही का. असो, पण त्या माध्यमातून आता तुम्हाला खोटं नाही सांगत, या गादीवरती बाबा तुमच्या गावाचे फोन येण्याच्या अगोदर लई गावाचे फोन येऊन गेले. आता काही गाव आपल्याला सांगत राहते महाराज पुढच्या वर्षी तुम्ही फिक्स, पण अशी उडून घालते महाराज परत जवळ बोलवते नाही. पण मला गॅरंटी होती गारखेड्याचा फोन येणार, आणि गारखेड्याचं मित्रमंडळ म्हणून मागच्याच वर्षी इतकं आवडलं होतं. म्हणलं नाही ऋषा या वर्षी त्यांचा नाही फोन आला, घरी बसणं झालं तर चालत पण कीर्तन गारखेड्यातच करायचं म्हणलं. कारण एवढं गोड आयोजन महाराज तुम्हाला सांगून जाईल. माझ्या जीवनामध्ये मी गेल्या 17 तारखेपासून शिवजयंतीचेच कीर्तन करतोय बाबा, पण जो आनंद गारखेड्यामध्ये तो आनंद कुठेच बघायला भेटत नाही. खरंच नाही, मी तुमची स्तुती म्हणून नाही सांगत. या तरुण मित्रमंडळाकडे काय मला पाहिल्यानंतर असं वाटतं महाराजांना कडकडून आलिंगन द्यावं. खरंच गारखेड्याचं तरुण मित्रमंडळ छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळं म्हणून शोभतं गेला. काय ते पताका वगैरे, ते रांगोळी सडा समर्जन, ते फटकडे वगैरे, ते फटकडे वाजायला लागले का काचा पण मी गाडीत बसत, पण आमच्या ड्रायव्हर म्हणतो गाडी माग एखाद बॉम्ब गाडीत टाकून म्हणणार. घरी काय सांगावा, घरचे म्हणशील गेले कीर्तनाला, मी जायचो स्पोर्ट मध्ये, घरचे म्हणशील गेले कीर्तनाला, मी तिथे वर जाऊन ठरी ठर करायला बसतो म्हणलं नाही का. पण अगदी गोड आयोजन महाराज आमच्या रामनाथ त्या ठिकाणी रामेश्वर बाबांनी सांगितलं, म्हटले महाराज या मित्रमंडळाचं 15 दिवसापासून फक्त गावामध्ये हेच आयोजन चालू असतं. मंडप कुठं द्यायचा, आपल्याला पताका कशा लावायच्या, सडा समार्जन कसं करायचं, फक्त 15 दिवस हे नियोजन चालू असतं. म्हणजे काय अट्टहास आहे घड्या आपल्या जीवनामध्ये. मला असं वाटतं खऱ्या अर्थानं एवढा अट्टहास पाहिल्यानंतर हे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे शोभतात. आणि त्या माध्यमातून या सगळ्या तरुण मित्र मंडळाच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थ गारखेडेकरांच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याच्या माध्यमातून आमचे बालेश्वर बाबा, आमचे रामेश्वर बाबा आणि गणेश बाबा, मी विचार करत होतो 3 जणांचा फोन मला काळ असला पाहिजे एका तारखेकरता. मग माझ्या लक्षात आलं वरती सुद्धा 3घच आहेत नाही का. हे ज्याला कळवलं त्याला कळवलं, तुम्ही ना रेंज मध्येच नाही का, तुम्ही असे तुम्ही का नाही का नाश्ता करून आले, जेवण करून आले का काय काय राव नाही का. पण बघा खऱ्या अर्थानं त्या माध्यमातून आलेले हा कीर्तनाचं योग घडलेलं तुम्हाला थोडंसं जन्म बापाचं दर्शन, त्या माध्यमातून या ठिकाणी गोड गायनाचे सत्संगत करतात. स्वर्गंधर सुरेशकार हरिभक्तपरायण आपल्या परिसराला लाभलेले गोड आमचे गोरख बाबा बाबांकरता जोरदार टाळी वाजवा.
या बाजूला गोड गायनाची सत्संगत करता स्वर्गंधर सुरुष्कार हरिभक्त पारण आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडण्याकरता गणेशाला वंदन करावं लागते, पण गायलाच गणेश बाबा येतो नाही का. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. त्याच पद्धतीने खऱ्या अर्थानं या बाजूला गोड गायनाची सत्संगत करता स्वर्गंधर सुरुष्कार हरिभक्त पारण आमचे रामेश्वर बाबा, एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा. आणि या बाजूला आवाजाचा बादशाह म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, ज्यांच्या आवाजामध्ये खऱ्या अर्थाने एक आगळी वेगळी लोपक आहे, आमचे बालेश्वर बाबा. दोन्ही रामेश्वर बालेश्वर शेजारी शेजारीच नाही का. अगदी पुन्हा एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. त्याच पद्धतीनं या बाजूला सगळ्यांनी विचार केला आता मृदंगाशाले कोण सांगायचे म्हणजे जर कीर्ताना ऋषिकेश हे तर वाजवायला का नको. एकदा ऋषिकेश महाराजां करता जोरदार टाळी वाजवा. त्यांची तब्येत पाहिलं वाटत नाही मारा इतका गोड मृदंग वाजवत असेल नाही का. हा आपल्या तब्येतीचा फॉल्टच आहे, पण जेवढी तब्येत बारीक तेवढी बुद्धी शार्प राहते मारा. आणि तुम्ही काही म्हणा, तुम्ही नाही म्हणा नाही तर हा म्हणा, पण ऋषिकेश नावात काहीतरी ताकद आहेच मारा, काहीतरी आहेच मारा. हे त्यांच्या वेळी माझं खजून घेतलं बाकी काय नाही का. अगदी त्यांना मनापासून धन्यवाद आहे. आमचे सोमनाथ काका हे हार्मोनियम वादक आहे. परिसरातील गावातील संपूर्ण भजनी मंडळ काकांपासून काकांपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. आमचे गोड ज्यांचा साऊंड आहे एकदा साऊंड करता जोरदार टाळी वाजवा महाराज. माणसानं काय गोड साऊंडवली देवानं तुम्हाला ज्ञानोबारानं काय काना दिली असेल तुमच्या हातामध्ये मी तुम्हाला सांगून जाईल. यांचा साऊंड इतका गोड आहे बाबा, इतका गोड साऊंड आहे. माझा आवाज प्रचंड बसलेला आहे, पण बसलेल्या आवाजाला सुद्धा कसं उठवायचंय त्यांच्या हातामध्ये. त्यांचा साऊंड इतका गोड आहे महाराज. त्यांचा साऊंड असला कीर्तनकारांना लय आनंद होतो. मला तर त्यांचा साऊंड पाहिल्यानंतर आनंद होईल यात विशेष नाही, त्यांना पाहिलं तरी आनंद होतो. म्हणजे खोटं नाही सांगत काका, तुम्हाला पाहिलं मला किती आनंद होतो माहिती का. बायकोला पाहिलं जेवढा आनंद होत नाही तेवढं तुम्हाला पाहिलं होतं. खरंच त्यांना आपलं जीवनच मारत त्याच्यावरती महाराज. अगदी त्यांनाही धन्यवाद आहे. त्याच पद्धतीनं गोड त्या ठिकाणी आपण कॅमेऱ्यामध्ये शूटिंग करताय, तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद आहे. आमचे किशोर दादा आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी माझ्यावरती नितांत प्रेम करणारे. परिसरामध्ये कुठेही कीर्तन असलं तर राजापूरवर न उपस्थित राहणारे आमचे सागर भाऊ, एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना धन्यवाद. आता कीर्तन झाल्यानंतर ज्यांच्याकडे गोड संत भोजन आहे वारकऱ्यांवरती नितांत प्रेम करणारे आमचे वसंत काका, काकांनाही धन्यवाद आहे. तुम्ही लगेच माग पाहू नका, तुमच्या गावातलीच ती नाही का. मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना धन्यवाद. सेवेला प्रारंभ बघा. कमी कालावधीमध्ये गोड चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्याला एकच विनंती, मी तुम्हाला मध्ये टाळी वाजवा म्हणणार आणि तुम्ही वाजव नाही म्हणून राहिले नाही पुढच्या नाही का. बघा तुम्ही टाळी नाही वाजवली तर चालेल, भजन नाही केलं तर चालेल, पण बसलेल्या जागेवर शांत चित्तेने बसा आणि आपापले लेकरं शांत बसवा. तिकडं स्वयंपाक चालू आहे, तुम्हाला भेटेल जेवायला काय नाही, सगळे गाणे वाजतील, फक्त तुम्ही करा नाही का. नाही तर शिवजयंतीचा कार्यक्रम आहे आणि एखाद्या मावळ्याला जर मध्येच टेन्शन आलं तर मला नाही टेन्शन येतो नाही का. म्हणून सगळ्यांनी शांत चित्तेने बसा. बालगोपाळ मंडळी तुम्ही इकडं फ्रुटी प्या, तुम्ही थम्सअप प्या, नाही नाही नको नका प्या, मी काय घालणार नाही, काय काळजी करू नका. फक्त एकच विनंती, जर कोणी उठून गेलं परत येणं आलं पेक्षा खा, काही अडचण नाही. फक्त जर कोणी उठून गेलं तर म्हणून गाडीच्या टिकीत एका टाकून घरी घेऊन जायचं. घरची म्हशीर बरे बरे लय व्हायचा त्याच्या मोठं होतो सगळं तुम्ही नाही का. हा मी टाकीतो त्यांना आश्रम तुम्ही आणून घाला तिकडं. विठाला विठाला कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग शब्द गुरु श्री तुकोबार यांचा. हा अभंग निवडण्याचं कारण असं, मला या अभंगाच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र मांडायचंय. तसं मी गेल्या मागच्याही वर्षी चरित्र मांडून गेलो आणि याही वर्षी मला मांडणं गरजेचंच आहे. आता काही काही आपण इतिहासामध्ये शिकलो, मागच्याही वर्षी ऐकलं, याच्या अगोदरही कदाचित आपण ऐकलं असेल, पण या वर्षी पुन्हा नव्यानं तेच ते चरित्र. जसं काल्याच्या कीर्तनामध्ये आपण गोपालकृष्ण परमात्म्याचं चरित्र त्या ठिकाणी श्रवण करतोच पुन्हा पुन्हा का, त्या चरित्रामध्ये आगळी वेगळी ताकद आहे. नवे नवे आज शिवजयंतीचं कीर्तन असल्यामुळं आपल्या पाठ जरी झालं ते चरित्र तरी आज आपल्याला तेच ऐकायचं. नाही तर माझ्यापेक्षा खाली बसलेल्या माता माऊल्या चांगलं चरित्र सांगू शकता. हा म्हणून राहिले ते का फतेज बापा चरित्र का, हा म्हणून राहिले नाही का. बघा खऱ्या अर्थानं आज आपल्या जीवनामध्ये आपल्या पाठ जरी झालं असेल पण तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला तेच चरित्र पुन्हा पुन्हा श्रवण करायचं का. इथं वेगळं चरित्र
तुमच्या जरी पाठ झालं इकडे कमळाच्याचं चरित्र थोडी सांगून जमणार नाही का. बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र बघायचं, पण एकदा आपल्याला अभंगामध्ये प्रवेश करायचा आणि अभंगामध्ये प्रवेश करून मग चरित्र सांगायचं. बाबा नाही तुम्ही नुसतं चरित्र सांगितलं ना अभंगात धरलं नाही ना. आमच्या बालेश्वर बाबा रामेश्वर बाबा म्हणजे महाराज या खांद्याला म्हणजे कावकच काय झालं कीर्तन लोक बरं केलं पण अभंग नाही बोलता आलं. अरे बापरे जसा तुकोबाराला अभंग द्यायला जोडी तुम्ही होते का काय असे काही लोक चुका करतात नाही का. म्हणून अभंगामध्ये प्रवेश करू आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र बघू. बघा खऱ्या अर्थानं आजच्या अभंगामधनं जगद्गुरु श्री तुकोबारा म्हणता बाबा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला धर्म कळत नाही, तुम्ही डोळे झाकले, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे धर्म काय तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संतांनं धर्माच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. मला वाटतं ज्ञानोबारानं वेगळी व्याख्या करावी, तुकोबारानं वेगळी व्याख्या करावी आणि आजच्या अभंगामध्ये तुकोबाराची आगळी वेगळीच व्याख्या आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची काही आगळी वेगळी व्याख्या आहे. आपल्या जीवनामध्ये वारकऱ्याचा धर्म वेगळा, क्षत्रियाचा धर्म वेगळा, सैनिकाचा धर्म वेगळा, शेतकऱ्याचा धर्म वेगळा, अनेक जणांचा त्या त्या वर्णाचा त्या त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी धर्म आहे. ज्ञानोबाला विचारा माऊली धर्म कशाला मानायचं. माऊली ज्ञानोबा सांगतात एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी. आपल्या वाड वडिलांनी जे केलं ना त्याला धर्म म्हणतात. वाड वडील ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने झालं याला धर्म म्हणतात. आता हा झाला ज्ञानोबारायाचा धर्म आणि जगद्गुरु श्री तुकोबारायाचा धर्म जर पाहायचा झाला तुकोबारा म्हणता आम्हालाही धर्माचं पालन करायचंय, पण आमचा धर्म कोणता हे श्यामा करणे नामाचं महत्व वाढवणं आमच्या जीवनामध्ये तो धर्म आहे. तुकोबारा म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड करण खंडन पण पाखंड खंडन पाखंडाचं खंडन करून हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम त्या नामाचं महत्व वाढवणं याला तुकोबारानं धर्म म्हटलंय. म्हणून तुम्हाला मला सांगितलं बाबा नामचिंतन करा, कारण नामचिंतन करणं हा धर्म आहे. मग कधी कधी पाया पडून लागून या पाया विनवितो तुम्हाला बाबा भजन करा. तुमच्या मी पाया पडून सांगतो, कारण फार दुर्लभ नदी तुम्हाला भेटलं. नदी हा दुर्लभ जाणार तुम्ही वाचून
मृदंगाच्या यंत्राचा टाळीवर जाऊ महाराज नाही का म्हणले वाचेला सांगितलं वाचे अखंड त्या भगवान परमात्म्याचं भजन कर कारण हा नरदेव दुर्लभ आहे कारण त्या भजनाला तुकोबारानं धर्म म्हटलं तुकोबारायचा धर्म आहे बीज वाढवावे नाम ज्ञानोबारांनी धर्म सांगितला वाडवडिलांनी जे केलं त्याला धर्म म्हणता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्म आहे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये पारतंत्र्यामध्ये असणारी आपली महाराष्ट्राची माती हिला स्वराज्य निर्माण करून देणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्म आहे गड्या आणि तोच धर्म आपल्या जीवनामध्ये आपल्याला बघायचा आहे मी तुम्हाला सांगून जाईल बाबा हे वर्ष जर तसं आपल्या जीवनामध्ये पाहिलं ना हे वर्ष फार आनंदाचं आहे आजचा दिवस तुमच्या माझ्याकरता फार आनंदाचा आहे गारखेडेकर तरुण मित्र मंडळ 15 दिवसापासून आपण आपल्या जीवनामध्ये इतक्या अट्टहासानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रागट्य महोत्सवाच्या जयंतीचा आपण तयारी करतो आपल्याकरता फार आनंदाचा दिवस आहे स्वर्ण अक्षरामध्ये लिहावा इतका गोड दिवस आहे कारण आज माझ्या राजाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रागट्य आहे पण तितकाच दुःखाचा सुद्धा दिवस आहे बाबा का आपण कालपासून छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रागट्य करायला लागलो पण कालचा दिवस इतिहासाकरता जितका आनंदाचा होता तितकाच काळा दिवस आहे का एकीकडे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रागट्य महोत्सव करतोय आणि दुसरीकडे माझ्या संभाजी महाराजांचा बलिदान मास कालचा दिवस म्हणजे जर पाहिला तोच आहे कालचा दिवस कोणता ज्या दिवशी औरंगजेबानं हजारोची नाही लाखोची फौज घेऊन त्या ठिकाणी लाखोची नाही करोडोची फौज घेऊन माझ्या राजाला कैद करण्याकरता जावं अरे काय ताकद आहे त्या औरंगजेबाची पण आपलीच लोक काही फितूर झाली आणि आपली लोकांच्या वेळेला फितूर होत असताना त्या वेळेला धर्म संकटामध्ये असतो औरंगजेब करोडोला त्या ठिकाणी सैन्य घेऊन गेला एका वाघाला पकडण्याकरता हजारो लाखो कोट्यावधी नर त्या ठिकाणी जातात आणि पहाडासारख्या भाषा धर्मवीर संभाजी महाराजांना सकळदंडाला कैद करतात आणि सकळदंडाला कैद केल्यानंतर औरंगजेब हसायला लागला संभा धर्म बदलव संभा धर्म बदलव नाही जर धर्म बदलवला ना तुझा शिरच्छेद करेल तुझी जीभ कापून त्या ठिकाणी हातामध्ये देईल नाही जर धर्म बदलवला ना संभा तुझ्या डोळ्यामध्ये सळ्या खुपसेल पण धर्मवीर संभाजी महाराज तितक्याच ताकदीनं हसत हसत त्या ठिकाणी सांगत होते हे वाघाला नडघाला भीती दाखवायची नसते गड्या तू काय माझा शिरच्छेद करतो तू काय माझी जीभ कापतो तू काय माझ्या डोळ्यामध्ये सळ्या खुपसतो अरे माझा शिरच्छेद नाही माझ्या डोळ्यामध्ये सळ्या नाही माझी जीभ नाही माझा प्राण गेला तरी चालेल पण धर्म बदलवणार नाही आपल्या धर्माकरता प्राणाची आहुती दिली ती राजे म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज 42 दिवस तुमच्या माझ्याकरता त्रास सहन केला गड्या म्हणून गारखेडेकर एक विनंती आपण शिवभक्त आहे ना रोज आपल्या कपाळाला गंध लावलं पाहिजे माता माऊली हो रोज आपल्या कपाळाला कुंकू लावलं पाहिजे कारण आपल्या कपाळावरचा गंध वाचवण्याकरता तुमच्या कपाळावरचा कुंकू वाचवण्याकरता 42 दिवस माझ्या राजाने त्रास सहन केला 42 दिवस मारा रोज कुंकू लावत जा मारा काही काही कुंकू नाही मारा मी टिकली लावली ती टिकली नाही का ती टिकली कुठे चिटकती मारा कपाळाला चिटकती भितडाला चिटकती कुठे चिटकती मारा नाही का अवघड असं मारा पण बघा एका बाजूने जर पाहिला तर धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान महासाई 42 दिवस खऱ्या अर्थानं त्यांनी त्रास सहन केला आणि एका बाजूने आनंदाचा दिवस आहे आपल्याला त्या दुःखामध्ये न जाता आनंद महोत्सव साजरा करायचा आहे कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज काय या भूतालावरती प्रगट झाले तर साधू संतांचं असं म्हणणं आहे केव्हा केव्हा भगवान परमात्मा राजे महाराजे अवताराला येतात म्हणजे ज्या वेळेला अधर्म वाढायला लागतो त्या वेळेला धर्म रक्षा
मध्ये श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळेला अधर्म वाढायला लागतो त्या वेळेला माझा भगवान परमात्मा कधी संत म्हणून अवतार येतो, कधी धर्माच्या रक्षणा करता देव म्हणून अवतार येतो, आणि कधी कधी तोच देव म्हणून अवताराला येणारा, संत म्हणून अवताराला येणारा. ज्या ज्या वेळेला लयच अधर्म माजतो त्या वेळेला कधी कधी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जन्माला या अवतारावरती येतो. तुमच्या माझ्याकडे कशा करता आले छत्रपती शिवाजी महाराज? कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज? प्रसंग असा निर्माण झाला. राजे शहाजी आदिलशाहच्या दरबारामध्ये सुभेदारची त्या ठिकाणी नोकरी करत होते, आणि सुभेदारकीचा लखोटा घेऊन लखोजी जाधवांच्या द्वारामध्ये त्या ठिकाणी गेले, आणि सुभेदारकीचा लखोटा त्या ठिकाणी पेश केला. लखोजी जाधवांच्या द्वारामध्ये सिंदखेड राजाला गेल्यानंतर लखोजी जाधवांची जी कन्या आहे मासाहेब जिजाऊ, सिंदखेड राजाला जर गेले ना कधी, मासाहेब जिजाऊच्या शरणाचं दर्शन घेऊ नका. गरखेडकर, काही देवाचं दर्शन शरणाकडून घ्यायचं असतं, काही देवाचं दर्शन लांबून घ्यायचं असतं. पण मासाहेबाचं दर्शन जर घ्यायला गेलेच ना कधी, लांबून दर्शन घेऊ नका. मासाहेब जिजाऊच्या चरणाचं दर्शन घेऊ नका. मासाहेबांच्या गेल्यास कधी दर्शनाला तर माझ्या मासाहेब जिजाऊच्या कुशीचं दर्शन घ्या, का ज्या कुशीनं तुम्हाला मला स्वराज्य प्राप्त करून दिलं त्या कुशीचं दर्शन घ्या. आपलं जीवन किती पवित्र असलं पाहिजे गड्या, मासाहेबाकडून शिकलं पाहिजे. सिंदखेड राजाला गेल्यानंतर राजे शहाजी आपल्या सुभेदारकीचा लखोटा त्या ठिकाणी पेश केला, आणि लखोजी जाधवांनी ती मागणी त्या ठिकाणी पूर्ण केली. आणि मागणी पूर्ण केल्याच्या नंतर मासाहेब जिजाऊचा विवाह थाटामाटामध्ये त्या ठिकाणी झाला. कारण पूर्वीच्या कालावधीमध्ये जास्त बघितल्या जात नव्हतं, बाबा शरीर संपत्ती आहे, निर्व्यसनी मुलगा आहे, देऊन टाका, नाही का. आता तसं नाही महाराज, आता लई काही खेळा घेतो महाराज, नाही का. आता असं झालं महाराज, पुरीच्या अपेक्षा कमी, पण पुरीच्या मैत्रिणीच्या, पुरीच्या मम्मीच्या, पुरीच्या मामाच्या आजीच्या लय अपेक्षा महाराज. मग का मामाच्या आजी तीड नांदायला जायचं राहतं का काय माहिती, नाही का. पण त्यावेळेला झालं असं, देऊन टाका म्हणून राजे शहाजींचा मासाहेबांचा विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर वेरूळला त्या ठिकाणी मोठा प्रपंच थाटला. प्रपंच थाटल्यानंतर आनंदामध्ये, सुखा समाधानामध्ये त्या ठिकाणी मासाहेब जिजाऊंचा, राजे शहाजींचा प्रपंच त्या ठिकाणी सुरू झाला. पण त्यांच्या प्रपंचाला दृष्ट लागली ती काही दृष्ट यवनांची, धूर्त लोकांची. कारण मासाहेब जिजाऊंचा, राजे शहाजींचा प्रपंच ज्या वेळेला थाटामाटामध्ये, सुखा समाधानामध्ये चालू झाला, विवाहाला काही दिवस लोटल्यानंतर मासाहेब जिजाऊंच्या उदरामध्ये एक अंकुर वाढायला लागला. आणि काही ज्योतिषकारांनी सांगितलं, मासाहेब जिजाऊच्या उदरामध्ये जो अंकुर वाढतोय ना, तो स्वराज्य निर्माण करणारा असणार आहे, धूर्त लोकांचा नाश करणारा असणार आहे, यवनांना संपवणारा असणार आहे. असं म्हटल्याबरोबर सगळ्यांच्या जीवनामध्ये भीती वाटायला लागली. जर मासाहेबाला जर संपवलं तर स्वराज्य निर्माण करणारा शर्माला येणार नाही. म्हणून राजे शहाजींच्या आणि मासाहेब जिजाऊंच्या प्रपंचाला दृष्ट लागली ती यवनांशी. काही यवन धूर्त लोक त्या ठिकाणी आक्रमण करत आहे मासाहेबांवरती. हे कळाल्याबरोबर राजे शहाजी म्हणतात, जिजाऊ इथं थांबणं आता चांगला नाही बरं का. इथं फक्त तुझ्या जीवाला भीती नाही, अगं माझं जीवन संपवलं धूर्त लोकांना तरी चालेल, तुझाही प्राण गेला तरी चालेल, पण तुझ्या उदरामध्ये जो अंकुर वाढतोय ना, तो स्वराज्य निर्माण करणार आहे. कारण ही रयता सगळी त्याच्या आशेवरती बसलेली आहे. तोच जर संपला तर आपल्या भरोशावरती, तुझ्या उदरामध्ये वाढणारा जो अंकुर आहे त्याच्या भरोशावरती जीवन जगणं आहे. रयतेनं काय करायचं, कुणाकडे बघून त्या ठिकाणी जीवन जगायचं. आणि म्हणून आपण इथून गेलं पाहिजे. घोड्याला टाच मारली, मासाहेब जिजाऊंना पाठीमागे त्या ठिकाणी बसवलं. आणि संगमनेर अकोल्यामध्ये पेमगिरी नावाचा किल्ला आहे, त्या पेमगिरी किल्ल्यावरती मासाहेबांना ठेवलं. बऱ्याच दिवस तिथं ठेवल्यानंतर तिथेही काही धूर्त लोकांचं आक्रमण व्हायला लागल्यानंतर, अगं इथंही तुझ्या शिवाला त्या ठिकाणी भीती आहे, मग आता इथं थांबायचं नाही. मग परत घोड्याला टाच मारली, मासाहेब जिजाऊंना पाठीमागं बसवलं. आणि
दिशेनं घोडा त्या ठिकाणी निघाला. राजेशहाशी म्हणता, माझा प्राण गेला तरी चालेल, तुझा प्राण गेला तरी चालेल, पण रयतेला स्वराज्य निर्माण करून देणाऱ्या तुझ्या उदरामधल्या लेकराचा मात्र प्राण गेला नाही पाहिजे. सगळी प्रजा त्याच्या आशेवरती बसलेली आहे. काही धूर्त लोक राजेशहाजींच्या मासाहेब जिजाऊच्या पाठीमागे लागलेला आहे. मासाहेबांचा घोडा राजेशहाजींचा घोडा पुढे चाललेला, पाठीमागे काही धूर्त लोकांचा आक्रमण आहे. असं करता 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 प्रसंग असा निर्माण झाला. शेवटला शिवनेरी नावाच्या किल्ल्यावरती, किल्ल्याजवळ त्या ठिकाणी घोडा गेला. किल्ल्याजवळ घोडा गेल्यानंतर मासाहेब जिजाऊने त्या ठिकाणी म्हणावं, राज घोडा थांबवा, राज घोडा थांबवा. अगं कशा करता घोडा थांबवायचं, इथं माझा प्राण जाईल. आपण जर घोडा थांबवला ना, माझा प्राण तुझ्या उदरामध्ये वाढणाऱ्या या लेकराचा प्राण मात्र जाता कामा नाहीये. कशा करता एवढ्या घालमेलीच्या गावामध्ये, एवढ्या वेळेमध्ये, त्या ठिकाणी अशा वेळेमध्ये कशाला घोडा थांबवायचा. राज तुम्ही घोडं थांबवा, घोडं थांबवा, मी नंतर सांगते. असं म्हणून मासाहेब जिजाऊनं घोड्यावरनं खाली उडी मारली आणि शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीजवळ शिवाई आईचा देऊळ आहे, तिथं दोन्ही गुडघे टेकवले आणि शिवाई आई साहेबाचा अनुष्ठान मांडलं. दार उघडबय आता, दार उघडबय, 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 दार उघडबय, उघडाची रेणुका माता. आणि दोन्ही गुडघे टेकवले. आई मी तुला आवाज देते, माझ्या उदरामध्ये जो अंकुर वाटतोय ना, तू मला मुलाचा पाहिजे. मुलीचा तिरस्कार म्हणून मुलगी नको असं नाही, मला मुलगा का पाहिजे. कारण आई रोज कानावरून कुणाची तरी माझ्या माता मौलीशी माझ्या लेकीची किंचाळी मला ऐकायला येते ग. भर दिवसा काही धूर्त लोक माझ्या लेकी बळीच्या साडीला हात घालतात, इज्जतीचे भर दिवसा लचके तोडताय, आणि तिचा आवाज नाही ग मला सहन. आई किती दिवस तो आवाज त्या ठिकाणी सहन करायचा. आई भर दिवसा माझ्या तरुण मुलांच्या मानेवरून सर्व दिशे तलवारी फिरताय आणि शिर धडा वेगळं त्या ठिकाणी होत. आई किती दिवस माझ्या जीवनामध्ये मी हे सहन करायचं. आई माझ्या तरुण मुलाच्या जीवाच्या रक्षणाकरता आणि माझ्या तरुण लेकीच्या माझ्या इज्जतीच्या रक्षणाकरता मला मुलगा पाहिजे, आणि तरुण मुलाला
मुलीची इज्जत वाचवणारा जर मुलगा मला जन्माला आला नाही तर तुझ्याच नावावरून शिवाजी नाव ठेवेल. शिवाजी आईच्या उदरामध्येच नाव जाहीर झालं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. शिवनेरी किल्ल्यावरती गेले. बराच कालावधी तिथं राहिल्यानंतर कालांतरानं तो पावन पवित्र महिना आला. तो पावन पवित्र दिवस आला. दिवस पवित्र नव्हता, माझ्या राजाच्या प्रागट्यानं तो दिवस पवित्र झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी पहाटेची वेळ आहे आणि पहाटेच्या वेळेला शिवनेरी किल्ल्यावरती स्वराज्याचं रक्षण करणारा, अखंड हिंदुस्थानाला स्वराज्य निर्माण करून देणारे एक सूर्य शिवनेरीवरती प्रगट झाला. एका देवाचा, एका सूर्याचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला. ते देव, तो सूर्य म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रागट्य झालं. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचा आवाज
चालू असणारा भीतीचं वादळ संपवणारे राजे म्हणजे धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज. नवे नवे इथं आपल्या जीवनामध्ये स्वराज्य निर्माण करून सगळीकडे भडक भगवा शेडा फडकवणारं वादळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि त्या राजाचं प्रागट्य झाल्यामुळं स्वराज्याची जनता म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज नाही आले शिवनेरीवरती. आता भगवा वादळ आलेलं आहे. कदाचित मी तुमची स्तुती म्हणून नाही सांगत, हे इतक्या ताकदीनं गात आहे याचा अर्थ तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळेच आहेत. एवढी ताकद दुसऱ्याची असू शकत नाही महाराज. आणि फक्त रूप बदलून आले त्यावेळेला धारकरी होते, आता वारकरी झाले महाराज नाही का. बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रागट्य झालं, एकदा त्या वर्षा मावळ्या करता टाळी वाजवा राईट फटाकडे कशी बघा. आणि आता 2 मिनिटं शिवनेरीवरती जेवढा जय जयकार झाला नसेल तेवढा जय जयकार गारखेड्यामध्ये झाला पाहिजे. 2 मिनिटं सगळ्यांनी वरती हात करा. महिला मंडळ पुरुष मंडळ राजाधिराज गजपती अश्वपती महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. तुमचा आवाज आला पाहिजे. कसरवीर संभाजी महाराज की हर हर जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रागट्य झालं. हळूहळू छत्रपती शिवाजी महाराज मोठे व्हायला लागले. आणि मोठं व्हायला लागल्यानंतर आता सुद्धा माता मावल्या आपल्या जीवनामध्ये आपलं लेकरू चांगलं घडावं वाटत असेल ना, रामायण महाभारत सांगा. आताच्या काय रामायण महाभारत सांगत तिच्याच रामायण पाठवून तिच्या महाभारत नाही कवा व्हॉट्सअप मध्ये मी स्नॅप टाकी स्नॅप का आता स्नॅप टाकी तू जेवण कर एकदा कुठे गेली हॉटेलमध्ये का पाण्याची बाटली घेतली तरी तू स्नॅप काढी म्हणजे तू बाई आहे का काय आहे. तुम्ही बी जरा नाही का सोशल मीडियाचा वापर जितका चांगला आहे बाबा तितका वाईट सुद्धा आहे आपल्या जीवनामध्ये. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये गारखेड्यामध्ये जसे मावळे शिवजयंती साजरी करतात अशी शिवजयंती घडण्याकरता गारखेड्यामधून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक आईला माझं सांगणं या शिवजयंतीच्या माध्यमातून आपला मोबाईल बाजूला ठेवा, आपल्या लेकराला रामायण महाभारत ज्ञानेश्वरी शिकवा. मला वाटतं शिवराज्य रामराज्य निर्माण झाल्याशिवाय होणार नाही. शिवराज्य रामराज्य पण ते घडण्याकरता अगोदर आपला मोबाईल नाही तर बाब्या ना मोबाईल शिवाय शांत बसतच नाही. गावात शांत बसत नाही. देतो बाब्या नाही मोबाईल तू हे मोबाईल बघ त्या टापड्या नाही का. पण बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रागट्य झालं. मासाहेबांना संस्कार दिले त्याचा परिणाम आपण किती दिवस जगलो याला महत्व नाही, कसं जगलो फार महत्वाचं असतं. महासाहेब राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले असतील आपल्यातून कदाचित, पण आज माझ्या महासाहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले संस्काराच्या रूपानं आजही माझ्या महासाहेब तुमच्या माझ्या जिवंत आहे. आजही संस्काराच्या आपल्याला जिवंत राहता येता गेल्यानंतर हे सुद्धा माझ्या महासाहेबाचं चरित्र शिकवतं. आजही शिवरायाच्या अगोदर धन्यता महासाहेबांना. म्हणून म्हणताना धन्य धन्य तो राय शिवरायाची जिजा, धन्य धन्य तो शिवरायाची जिजाई, तिला पूजितो महाराष्ट्र सारा. मुसलमानाचा मानाचा जिजाईला, मुसलमानाचा मानाचा जिजाईला
कारण आहे माझ्या मासाहेबाच्या उदरानं तुम्हाला मला स्वराज्य निर्माण करून दिलं. लहानपणामध्ये रामायण महाभारत शिकवलं. राजे हळूहळू मोठे झाले आणि मासाहेबांना सांगावं, शोभा तुला काही स्वतःच प्रपंच करण्याकरिता, विवाह करून एकांतामध्ये प्रपंच थाटण्याकरिता तुझं आयुष्य नाही बाबा. तुझ्यावरती भली मोठी जबाबदारी आहे. तुझ्यावरती स्वराज्याचं रक्षण करण्याची भली मोठी जबाबदारी आहे शोभा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतःकरणामध्ये मासाहेबांना सांगितलेले उद्गार कोरल्या गेले. आणि वयाच्या 16 वर्षी, आपण म्हणतो 16 वरीस धोक्याचं नाही, पण माझ्या राजाकडं पहा, 16 वरीस मोक्याचं कडं केलं गेलं. मोक्याचं केलं. आपल्या जीवनामध्ये ते आपल्या संस्कारावरती अवलंबून आहे. वयाच्या 16 वर्षी मनोभावामुळे घेतले, रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेले. का? आईनं सांगितलंय म्हणून म्हणता हे स्वराज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा. म्हणून आम्ही नेहमी सांगत असो, आपल्या पत्नी करता, आपल्या प्रियसी करता ताजमहाल बांधणारे अनेक जण झाले असेल. आपल्या पत्नी करता, आपल्या प्रियसी करता ताजमहाल बांधणारे अनेक जण झाले असेल. पण आईचं स्वप्न पूर्ण करण्याकरता स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे झाले. त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून भरभावडे एकत्र केले. वयाच्या 16 वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेले आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर दोन्ही गुडघे टेकवले. दोन्ही गुडघे टेकवल्यामधून मेल्यामधून सरदेशी तलवार काढली आणि तलवार काढून सरदेशी करंगळी कापली. रायरेश्वरावरती रक्ताचा अभिषेक केला. हर हर महादेवची गर्जना केली आणि वयाच्या 16 वर्षी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 16 वर्षी. म्हणून देवावरती दया दुधा तुपाचा अभिषेक करून सत्तेसाठी भांडणारे अनेक जण पाहिले असेल. देवावरती दया दुधा तुपाचा अभिषेक करून सत्तेसाठी भांडणारे अनेक जण पाहिले असेल. पण वयाच्या 16 वर्षी आपली करंगळी कापून रायरेश्वरावरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे झाले. त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे. छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजे. जाणता का? त्यावेळेला सगळ्या प्रजेचे दुःख पुसवले, सगळी प्रजा सुखावली आणि म्हणून ते जाणता राजे झाले. म्हणून म्हणतात, म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा. म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा. म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा. म्हणून शिवाजी माझा जाणता राजा. शिवाजी माझा जाणता राजा. याचं कारण माझ्या राजाच्या काळामध्ये एकही प्रजा, एकही जण दुःखी नव्हता. सगळी प्रजा आनंदामध्ये होती. कारण वयाच्या 16 वर्षी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली आणि धर्माचं रक्षण करण्याकरता स्वराज्य निर्माण करून धर्माची संस्थापना केली. धर्माचं रक्षण केलं आणि एवढं रक्षण करून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला धर्म, संस्थापना केलेली धर्माची, पण त्या धर्माकडे ज्या वेळेला या समाजाचं लक्ष नाहीये हे तुकोबारायानं पाहिलं आणि तुकोबारायाच्या वाणीतून छत्रपती शिवाजी महाराज बोलताय, बाबा आम्ही ज्याच्याकरता अनेक मावळ्यांनी प्राणाची आहुती दिली आणि धर्माची संस्थापना केली, तो धर्मच तुमच्या जीवनामध्ये कळत नाही. तुम्ही डोळे का झाकता? अभंगाचं पहिलं चरण. धर्म
म्हणजे धर्म तो न कळे काय झाकेले डोळे. खऱ्या अर्थानं जगद्गुरु श्री तुकोबार म्हणता, बाबा तुम्हाला धर्म कळत नाही का? आपल्या जीवनामध्ये धर्म म्हणजे काय? आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं फक्त गळ्यामध्ये माळ घालणं किंवा कपाळाला चंद्रकोर लावणं किंवा दाढी वाढवणं याला धर्म म्हणत नाही. दाढी वाढवू नका असं माझं म्हणणं नाही, गंध लावू नका असं माझं म्हणणं नाही, माळ घालू नका असं माझं म्हणणं नाही. पण तो गंध लावता लावता, ती माळ घालता घालता आपल्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची चंद्रकोर लावता लावता एक तरी विचार आपल्या अंतःकरणामध्ये राजांचा बिंबला पाहिजे, तर खऱ्या अर्थानं त्याला धर्म म्हणता येईल, तर त्याला खऱ्या अर्थानं मावळा म्हणता येईल. आपल्या जीवनामध्ये कधीतरी आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वतःच्या मनाचे परीक्षण करा. आपल्या जीवनामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून स्वतःला घेत असेल, दुसऱ्या स्त्रीकडे बघताना आपल्याला जर देवानं चांगली नजर दिली नसेल, अरे माझ्यापेक्षा वयानं मोठी माझी माय आहे आणि माझ्यापेक्षा वयानं लहान माझी बहीण आहे, हे जर एखाद्याच्या नजरेला कळत नसेल तर तो मावळा म्हणून घेण्याचा खरंच अधिकार असा नाही, खरंच नाही. महाराज आपल्या जीवनात नाही अवलंबन करण्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये मावळा म्हणून घेण्याकरता काही लागत नाही. महाराज ज्या दिवशी आपल्या डोळ्याला आपल्या वयापेक्षा मोठी स्त्री आपल्याला माय वाटेल आणि आपल्या वयानं कमी आपल्यापेक्षा एखादी स्त्री बहीण वाटेल, त्या दिवशी शिवराज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवशी 2-3 महिन्यापूर्वी घडलेली घटना बघा, मालेगाव तालुक्यामध्ये घडलेली घटना. 3 वर्षाच्या लेकरावरती अत्याचार व्हावा. महाराज कधीतरी प्रश्न पडतो, राजे हाच तुमचाच महाराष्ट्र आहे का? हा तुमचाच महाराष्ट्र आहे का? ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राजे तुमच्या भावनांनी गड किल्ला जिंकून
एका श्रीला तुम्हाला भेट म्हणून आणलं. राजे तुम्ही प्रसन्न झाले होते. गडशंख आणलं. तेवढ्यामध्ये तुमच्या प्रधानाने यावर राजे आज आगळी वेगळी भेट मी तुमच्याकरता आणलेली. कुठली भेट आहे? तेवढ्याला मावळ्यांनी पालखीमधून एका श्रीला खाली उतरवलं. महाराज राजे हे तुमच्याकरता भेट आहे. कडाडले छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणता मावळ्यांनो अजून तुम्ही माझ्या सोबत राहता पण तुमचा राजा तुम्हाला कळाला नाही. तुमचा राजा श्री नाचवणारा नाही तर श्री वाचवणारा तुमचा राजा. श्रीला वाचवणार. हा राजा जगद्गुरु श्री तुकोबारायचं कीर्तन ऐकणार आहे आणि जगद्गुरु श्री तुकोबारायचे उद्गार आहे. जाई वो आश्रमामध्ये गेल्यानंतर आमच्या गुरुवारी मौली सांगत असा पुराव लय पुस्तकं शिकू नका. लय ग्रंथ वाचलेच पाहिजे असं नाही. रोज डायरीमध्ये 4 कीर्तन पाहिजे काही गरज नाही. तुम्ही लय कीर्तन करता म्हणून मोठे कीर्तनकार झाले वारकरी झाले नाही. लय मोठी माळ घातली म्हणजे वारकरी झाले असं नाही. किंवा आपल्या जीवनामध्ये लय ग्रंथ वाचले म्हणजेच तुम्हाला मोक्ष भेटेल नाही. तुमचं जीवन तेव्हा सफल होईल तुम्ही नाही लय कीर्तन केले तर चालेल. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नाही लय मोठे मनाची माळ घातली तरी चालेल. तुमच्या जीवनामध्ये नाही जास्त ग्रंथ वाचले तर चालेल. एखादा अभंग कमी पाठ केला तर चालेल. पण जगद्गुरु श्री तुकोबारायचं एवढं प्रमाण जर आचरणात आणलं तर तुमचं जीवन सफल झाल्याशिवाय एवढं आपल्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय प्रयत्न केला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यानं एखाद्या माता मुलीकडे वाईट नजरेनं पाहिलं ना छत्रपती शिवाजी महाराज त्याचा चौरंग्या करत होते. चौरंग्या. आणि मला असं वाटतं आज त्याच शासनाची आपल्या जीवनामध्ये गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी हा गड जिंकावा कधी तो गड त्या ठिकाणी जिंकावा. आपल्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे उपकार आहेत तेवढे मावळ्यांचे सुद्धा आहे. मला वाटतं मागच्या वर्षी आपण शिवा काशीदाचा प्रसंग पाहिला होता. बाबा शिवा काशीदानं माझ्या राजाकरता प्राणत्याग केला. असाच प्राणत्याग अनेक मावळ्यांनी केला. खऱ्या अर्थानं शिवा काशीदाचा प्रसंग पाहिला मी तो सांगून वेळ घेत नाही. एक दुसरा प्रसंग मी तुमच्या समोर म्हणतो. आपल्या जीवनामध्ये तानाजी मालुसरे यांचा प्रसंग सुद्धा तितक्याच ताकदीचा आहे. एकदा प्रसंग असा निर्माण झाला. तानाजी मालुसरेच्या मुलाचं त्याचं नाव आहे रायबा आणि रायबाचं लग्न ठरलं. रायबाचं लग्न ठरल्याच्या नंतर असं म्हणतात पहिला मंत्र आपण गणपती बाप्पाला दिलं पाहिजे. दुसरं भगवान विष्णू परमात्म्याला कुलदेवतेला ग्रामदेवतेला वगैरे वगैरे आपल्या जीवनामध्ये मंत्र दिलं पाहिजे. पण तानाजी मालुसरेला म्हणावं माझ्याकरता माझे गणपती बाप्पा माझ्याकरता विष्णू परमात्मा माझ्याकरता माझं कुलदैवत माझ्याकरता माझं ग्रामदैवत सगळे दैवत माझ्याकरता माझं स्वराज्य निर्माण करणारं माझं राज आहे माझ्याकरता सगळं. म्हणून कमरेला पिशवी खोचली म्हणून तांदूळ त्या ठिकाणी घेतले आणि छत्रपती जवळ त्या ठिकाणी गेले. एवढ्यामध्ये मासाहेब आणि राज शेजारी बसलेले. मासाहेब म्हणता राज मला कोंढाणं पाहिजे.
दोघांची एवढी चर्चा चालू असताना तानाजी मालुसरांनी त्या ठिकाणी तिथं जावं आणि गेल्यानंतर मुजरा करावा. राज मुजरा ताना कशा करता आला. दोन्ही गुडघे टेकवले, पोटभर तांदूळ काढले, राजांच्या शरणाजवळ ठेवले आणि राजांच्या शरणाजवळ ठेवल्याच्या नंतर राजांना सांगितलं, राज माझ्या रायबाच्या लग्नाला यायचं. राज या नक्की या राज. पहिले तांदूळ तुम्हाला अर्पण करतोय. राजे निराश, राजांनी चेहरा सोडून दिला. हे ज्या वेळेला तानाजी मालुसराने पाहिलं, तानाजी मालुसरे म्हणतात, राजा तुमच्या मावल्याकडून काही चुकलं का. त्याला माफ कर, तुझ्याकडून काही चुकलं नाही, पण लग्नाला येता येणार नाही. राजा काही चुकलं का. माझ्याकडून जर चुकलं असेल ना राजा, तुमच्या पायातली काढा, माझ्या तोंडामध्ये मारा. राजा या तानाकडून जर काही चुकली असेल ना, तुमची तलवार काढा, या तलवारीनं या तानाचं मुंडकं उडवा, पण माझ्या रायबाच्या लग्नामध्ये या. राज माझ्या रायबाच्या लग्नामध्ये यावंच लागेल. राज ताना समजून घे रे, ताना नाही येता येणार का. याचं कारण असे, तुझ्या रायबाच्या लग्नाच्या दिवशी स्वराज्याची सगळ्यात मोठी मोहीम आहे. कोणाला सर करायला जायचंय. रायबाच्या लग्नामध्ये ताना तू वरबाप हो, बेधून होणार. आम्ही कोणाला सर करायला जाणार आहे. कडाडला तानाजी मालुसरे कडाडले तशीच ती पिशवीच्या ठिकाणी खाली गळून पडली आणि सांगितलं, राजा हा ताना एवढा बेधून झालेला आहे का. स्वराज्याच्या मालकानं राजानं कोणाला सर करण्याकरता जावं आणि या तानानं जिवंत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलाच्या लग्नामध्ये वरबाप होऊन नाचावं. राज तुम्ही एखादा गड जिंकायला गेल्यानंतर हा ताना तुमच्या सोबत तेव्हाच नसेल ज्या वेळा या तानाच्या शरीरामध्ये प्राण नसेल, ज्या वेळेला या तानाच्या शरीरामध्ये प्राण नसेल. राज मी जातो कोंडाला सर करायला. आलोच कोंडाला सर करून तर आपण दोघेही तानाच्या लग्नामध्ये वरबाप होऊन नाचू. पण राज नाही, जर मी परत आलो ना, तुम्ही वरबाप व्हा. माझ्या रायबापाला बापाची कमी मात्र जाणून देऊ नका. कडाडले तानाजी मालुसरे आधी लगीन करीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, मग माझ्या रायबाचं. राज मुजरा करतोय, जातो कोंडाला सर करायला. गारखेडेकर सांगून जाईल तुम्हाला, माझ्या तानाजीच्या जीवनामधला तो शेवटचाच मुजरा राजांना ठरला. शेवटचाच मुजरा कोणाला सर करायला गेलेला ताना परत वरबाप होण्याकरता आला नाही, परत आला नाही, कोणाला प्राप्त झाला. पण तानाजींची प्राण ज्योत मावळली. शाहीर काढला आणि शाहिरानं सांगितलं, गड आला पण शिव गेला, गड आला पण शिव गेला. शिवासारखा ताना निघून गेला. पण रायबाच्या लग्नामध्ये ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी रायबाच्या लग्नामध्ये भेट म्हणून तलवार दिली, कमरेला लावली. रायबा कळालं तुला तलवार दिली म्हणजे काय झालं. कळालं राजा, काय झालं. राज हे तलवार दिली म्हणजे आम्ही सुभेदार झालो, आम्ही सुभेदार झालो. हे वाक्य रायबाचं कानावरती पडलं. महाराष्ट्राच्या राजाला, स्वराज्याच्या राजाला तानाजी मालुसरांचे वाक्य आठवले. त्यांना सुद्धा तलवार देताना त्यांच्या मुखातलं वाक्य होतं, राज आम्ही सुभेदार झालो. महाराष्ट्राचा राजा ढसढसा रडायला लागला, ढसढसा रडायला लागला. याला शिवण म्हणतात. अरे आपल्याकरता आपला परिवार सोडा, आपल्याकरता आपला तालुका सोडा, आपल्याकरता आपला जिल्हा सोडा. महाराष्ट्राच्या राजानं ज्यांच्याकरता रडावं ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. आणि तो मावळा होण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रागट्य असं साजरं केलं पाहिजे गारखेडेकरांसारखं, नाही का. नाही तर डीजे लावून दारू पिऊन नाही का. नाही तर फक्त राजे पुन्हा जन्माला या, तुम्ही दारू पिऊन मारा असं नाही. आपण फक्त म्हणतो काय, जय छत्रपती शिवछत्रपती कशी गाजवली, जय छत्रपती शिवछत्रपती कशी गाजवली. पुन्हा जन्माला छत्रपती, पुन्हा जन्माला छत्रपती, पुन्हा जन्माला छत्रपती शिवछत्रपती
राजे जन्माला येण्याची वाट बघू नका. प्रत्येकाच्या घराघरामध्ये राजांचा विचार पोचवा. राजे जन्माला आल्याशिवाय राहणार नाही गड्या. अशा स्वरे छत्रपती शिवाजी महाराज अनेक गड किल्ले जिंकले आणि मला वाटतं इतिहासामध्ये काळा दिवस त्या ठिकाणी उजाडला. खऱ्या अर्थानं 3 एप्रिल 1680ला राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती समाधी घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी समाधी घेतल्यानंतर तुम्हाला सांगून जाईल गारखेडेकर, महाराष्ट्राला दुःख झालं यात विशेष नाही, महाराष्ट्र पोरका झाला यात विशेष नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची प्राणज्योती मावळली हे कळाल्याबरोबर एका वाघ्या नावाच्या कुत्र्यानं सुद्धा प्राण सोडला महाराज. ते छत्रपती शिवाजी महाराज आहे, ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि मला असं वाटतं इतिहासकार सांगताय का 3 एप्रिल 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला. पण मी सांगून जाईल इतिहासकारांना, अरे एकदा गारखेड्यामध्ये येऊन बघ, तुला आजही छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांच्या रूपाची आजही जिवंत दिसेल. म्हणून आपल्या जीवनामध्ये का तो धर्माची जोपासना करता, अन्यथा जे धर्माची जोपासना करत नाही महाराज म्हणता जीवर ब्रह्मला या खरे कैसे कळू येते वर्गे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला वर्म कसं कळणार, कारण विषयाचा माझ काही धरून दिन आज मला माफ करा, याचा अर्थ मला सांगता येत नाही असं नाही, पण काही शब्दाचा अर्थ न सांगितलेला बरा असतो. नाही तर तुम्ही खालून दगड मारायला बसले नाही का. म्हणून खऱ्या अर्थानं का तर तो का म्हणेल असे माया नाचविते कैसी, याला माया नाचवते. कारण हा जीव मायेमध्ये गुंतलेला आहे. म्हणून मायेमध्ये गुंतून न राहता देवाचं चिंतन करा, भजन करा. कसं असतं भजन, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करावे.
मठामध्ये गारखेडे नावाच्या पावन पवित्र गावामध्ये चालत असेल हा शिवजन्म महोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रागट्य महोत्सवाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपण याही वर्षी थाटामाटामध्ये हा महोत्सव करत आहे. असाच महोत्सव या तरुण मित्रमंडळाकडून घडत राहो. एकदा त्या तरुणांकरता पुन्हा एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. काय गोड त्यांच्या जीवनामध्ये अट्टहास आहे. सांगून जाईल गारखेड्यामध्ये शिवजयंतीच्या कीर्तनाला आल्यानंतर मला असं वाटतच नाही मी शिवजयंतीच्या कीर्तनाला आलो. कदाचित माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा असं वाटत असेल गारखेड्यात माझी जयंतीच्या निमित्तानं दिवाळी साजरी होते का काय. इतकं गोड महोत्सव आपण करता. आपल्या गावाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. त्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या बालेश्वर बाबांच्या माध्यमातून गणेश बाबांच्या रामेश्वर बाबांच्या माध्यमातून आलेला हा योग तुम्हाला मनापासून धन्यवाद आहे. आमचे गोरख बाबा आहे परिसरातील गावातील भजनी मंडळ मृदंगाचार्य आमचे ऋषिकेश महाराज आहे. सोमनाथ काका हार्मोनियम वादक गोड ज्यांचा साऊंड आहे आमच्या काकांनाही धन्यवाद आहे. कॅमेरामॅन त्यांनाही धन्यवाद आहे. त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद आहे. त्याच पद्धतीनं विशेष करून आमचे किशोर दादा माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे सागर भाऊ. खऱ्या अर्थानं सागर भाऊ कुठेही कीर्तन असलं तर हार घेऊन उपस्थित होता. त्यांच्या हारासमोर मी हारतो महाराज. मी मेल्यानंतर मला जर देवानं विचारलं मरणार नाही लवकर काळजी करू नका नाही का विचारशिवाय तर अजिबात मरत नसतो महाराज नाही का. पण मी गेलो आणि मेल्यानंतर मला देवानं जर विचारलं ऋषिकेश महाराज काय कमवलं तर मी सांगेल देवा मला कदाचित पैसा नसेल कमवता आली पण अशा रक्ताची माणसं नाही कमवली मला. म्हणजे सागर भाऊ कुठेही मारा कीर्तन असू द्या हजर होणार. बरं फार मोठा माणूस आहे. घरी जाऊन बघा एकदा आणि त्यांच्या हारासमोर मला हारावं वाटतं. परिसरात कुठे आलो तुम्ही कीर्तनाला घाबरत नाही बालेश्वर बाबा का तर त्यांचं नाव सागर आणि आडनाव वाघ आहे. काही लोक म्हणते आमच्याकडे वाघ सुटेल. मी म्हणतो त्यांचे भाऊबंदी घेऊन आलो मी कोणालाच घाबरत नाही का. आमच्या सागर दादांना मनापासून धन्यवाद आहे. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमच्या राहुल दादा रवी भाऊ मला ड्रायव्हिंग करत तिथपर्यंत घेऊन आले त्यांना धन्यवाद आहे. आता यानंतर 2 मिनिटं भजन होईल जय विठ्ठल होईल आणि नंतर आरती होईल. काही आयोजकांच्या सूचना असेल ते होईल. नंतर महाप्रसाद होईल. सगळेने इडे खा घरी न्या कसं लगेच नाही का पण सगळ्यांनी 2 मिनिटं भजन करता